पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हे आजवरचं समीकरण राहिलं। पण गेल्या काही वर्षात भाजपचा विजयी वारू चांगलाच उधळला। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे गड त्यांनी राखल्यानंतर ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केलेल्या भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेण्याची खेळी केली। पवारांच्या राष्ट्रवादीनेही तुतारी बाजूला ठेवत घड्याळ हाती घेतलं। पण अचानक दादा गेले। त्यांच्या पश्चात दुःखाच्या सावटाखाली झालेल्या निवडणुकीत जनतेनं विना प्रचार कुणाच्या पारड्यात दान टाकलं, जाणून घेऊया। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावरती लढल्या होत्या। याचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच अजित पवारांचं अपघाती निधन झालं होतं। त्यामुळे मतदारांची सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। पुणे जिल्ह्यात तसंच घडलं। मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता दिली। राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत। अजितदादा यांचं जे अपघाती निधन झालं त्यामुळे सहानुभूतीची एक लाट याचा परिणाम दिसतोय। नाही, खरं तर मी असं म्हणणार नाही। आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथराव खडसे शिंदे साहेब असतील, हे सर्व महायुतीचे नेते आहेत। या महायुतीच्या नेत्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली, प्रत्येक विषय हा मार्गी कसा लागेल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते। आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल इतर पक्षांची या निवडणुकीमध्ये दाणादाण झालेली। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं। मावळमध्ये तर आमदार सुनील शेळकेंनी पक्षाला दणदणीत यश मिळवून दिलं। सातारा, कोल्हापूर, रायगड, लातूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवलं। मात्र छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पक्षाला यश मिळवता आलं नाही। दादा असताना जे पूर्णपणे प्लॅनिंग व्हायचं, प्लॅनिंगवरती बैठका व्हायच्या, जे नियोजन केलं जायचं, जशा नियोजनाचा पूर्ण सदुपयोग निकालामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळायचं। यावेळी मात्र अनेक ठिकाणी बूथवरती कार्यकर्ते जे होते ते आपल्याला पाहायला मिळाले नव्हते आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने देखील काही एवढा गांभीर्यपूर्वक प्रचार नव्हता केला। पुणे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावरती लढल्या होत्या। मात्र इतर ठिकाणी दोन्ही पक्ष त्यांच्या घड्याळ आणि तुतारीवाला माणूस या चिन्हावरती लढले होते। त्यामुळे त्यांच्या मतात विभागणी झाली। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे मतदारांमध्ये असलेली सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।